नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचा आवाज मराठी या चॅनलवर स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा अपकमिंग ट्विस्ट। प्रेक्षकांनो, नंदिनीला आता वेड्यात काढत काव्याने घरच्यांना असं दाखवलेलं आहे की ती सकाळपासून बाहेर होती आणि ती नंदिनीला सांगून गेलेली होती, पण हे सगळं खोटं बोलून ती आता स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न तर करते, पण नंदिनीला तिच्यावर संशय येणार आहे आणि त्यामुळेच नंदिनी आता काव्याचा पाठलाग करताना दिसणार आहे। त्यामध्ये आता नंदिनीच्या समोर हे सत्य येणार आहे की काव्य आणि जीवा हे दोघांचं अफेअर आहे आणि त्यामुळेच काव्य ही घरातल्यांशी खोटं बोलते, घरातून बाहेर जाते, वेळेवर घरी येत नाही आणि ह्या सगळ्यांचं रिझन एकच आहे। याचा पत्ता आता म्हणजे याचा जो काही शोध आहे तो नंदिनीला लवकरच लागणार आहे। तर इकडे रम्या आणि वसू आता प्लॅन करतायत की पार्थचं लग्न मोडण्यासाठी त्यांनी वेगवेगळे आता इथे डाव करताना ते दिसणार आहेत। त्यांनी आता पुरावा सुद्धा दाखवलेला आहे की पार्थने वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स रम्याला दिले होते आणि लहानपणापासूनच तो रम्याला चांगल्या प्रकारे ओळखत होता आणि त्याचं रम्यावर प्रेम सुद्धा होतं, पण अचानक आता तो नंदिनीला होकार का देत आहे याचं कारण आता विक्रम आणि मोहिनी शोधतायत आणि त्यांना सुद्धा आता वसुंधराचं म्हणणं पटल्यामुळे त्या सुद्धा आता पार्थला असं म्हणतायत की पार्थ, तू एकदा विचार करायला हवाय, तू नंदिनीऐवजी रम्याबरोबर लग्न कर, असा फोर्स आता पार्थचे आईवडील करतायत। तेव्हा आता पार्थ काय निर्णय घेणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम। अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते। भेटूया उद्याच्या भागामध्ये। धन्यवाद।